आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 15 सप्टेंबर 2024. विषय: पदार्थ. सोनेरी मजकूर. योहान. कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो, आणि यामुळे आम्हाला जगावर विजय मिळाला, आमच्या विश्वासाने. उत्तरदायी वाचन. नीतिसूत्रे, करिंथकरांस, इफिसकरांस. ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला तू ऐकावेस म्हणून तुला बोलावत आहेत. मी, ज्ञान, माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते, आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरून टाकीन. आता देवाने आम्हाला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला, जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा. म्हणून आम्हाला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आहोत. आम्ही विश्वासाने जगतो. जे बघतो त्याने. देवाने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. देवाने हे केले यासाठी की येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. धडा उपदेश. बायबलपासून. इब्री लोकांस. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरवसा असणे. यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते. विश्वासामुळेच आम्हाला समजते की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले. विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्या द्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला. आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो. विश्वासामुळे हनोखाला देवाकडे नेण्यात आले, यासाठी की त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले. पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे. आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो. ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, अशा गोष्टींच्या बाबतीत नोहाला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले. विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला. जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसताना देखील तो बाहेर पडला. विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तो देखील तंबूत राहिला. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते.
ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वतः देव आहे अशा नगराची ते वाट पाहत होते. आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहमाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ती त्यांना मिळाली. मी आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमूवेल आदी संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. लोकांनी विश्वासाने राज्ये जिंकली, न्याय स्थापित केला आणि त्यांना देवाची अभिवचने मिळाली. त्यांनी सिंहांची तोडे बंद केली. त्यांनी अग्नीचे सामर्थ्य नष्ट केले. तरवारीने मरण्यापासून बचावले. अशक्तपणात त्यांनी सामर्थ्य मिळविले. ते लढाईत सामर्थ्यशाली ठरले आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली. होशे. म्हणून आपल्या परमेश्वराकडे परत या, त्याच्याशी निष्ठा ठेवा. योग्य तेच करा. तुमच्या परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. लूक. तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की तो मराव्यास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता. जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहुदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले व अशी विनंती केली की त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे. म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता. तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. यासाठी मी स्वतः आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता. परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला जा असे म्हणतो आणि तो जातो. दुसऱ्याला ये म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, हे कर, आणि तो ते करतो. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी, शताधिपतीविषयी आश्चर्य वाटले. तो त्याच्या मागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, असा विश्वास मला इस्रायलात देखील आढळला नाही. ज्यांना पाठविले होते ते घराकडे परतले तेव्हा त्यांना आढळून आले की तो सेवक बरा झाला आहे. योहान. दुसऱ्या दिवशी येशूने गालिल प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेतसैदा या गावचा होता. फिलिप नथानेलास भेटला व म्हणाला, मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्टांनीही लिहिले. तो आम्हाला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे. तो योसेफाचा पुत्र असून नासरेत गावचा आहे. परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला, नासरेथमधून काही चांगले निघेल काय? फिलिप म्हणाला, येऊन पहा. येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले. येशू म्हणाला, हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही. तुम्ही मला कसे ओळखता? नथनेलाने विचारले. येशूने उत्तर दिले, तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता, तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच. मग नथनेल येशूला म्हणाला, रब्बी, गुरुजी, तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्रायलाचे राजे आहात. येशू नथनेलला म्हणाला, तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील. येशू पुढे म्हणाला, खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्वजण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल. मत्ते
आणि येशूने बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला. दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरुशलेमकडे पुन्हा येत असत. त्याला भूक लागली. रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजीर खायला मिळेल या आशेने तो झाडाजवळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजीर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, यापुढे तुला कधीही फळ न येवो. आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले. शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, जर तुम्हाला विश्वास असेल आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हाला मिळेल. रोमकरांस ज्यार्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्यार्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांती मिळाली आहे. आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात त्याच्याद्वारे विश्वासाने आम्ही सुद्धा प्रवेश मिळविला आहे आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. पाप्याला सुधारणारी आणि आजारी माणसाला बरे करणारी प्रार्थना म्हणजे देवाला सर्व काही शक्य आहे असा पूर्ण विश्वास आहे, त्याच्याबद्दलची आध्यात्मिक समज, निस्वार्थ प्रेम. नवीन कराराचा लेखक विश्वास, मनाचा एक गुण, आशा केलेल्या गोष्टींचा पदार्थ असे स्पष्टपणे वर्णन करतो. पदार्थ म्हणजे जे शाश्वत आणि कलह आणि क्षय करण्यास असमर्थ आहे. सत्य, जीवन आणि प्रेम हे पदार्थ आहेत, कारण शास्त्रवचने हिब्रूमध्ये हा शब्द वापरतात. आशा केलेल्या गोष्टींचा पदार्थ, न पाहिलेल्या गोष्टींचा पुरावा. आत्मा, मन, आत्मा किंवा देव यांचा समानार्थी शब्द हा एकमेव वास्तविक पदार्थ आहे. आध्यात्मिक विश्व, वैयक्तिक मनुष्यासह, ही एक संयुक्त कल्पना आहे जी आत्म्याच्या दैवी पदार्थाला प्रतिबिंबित करते. विश्वास हा विश्वासापेक्षा उच्च आणि अधिक आध्यात्मिक आहे. ही मानवी विचारांची एक क्रिसालिस अवस्था आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक पुरावे, भौतिक अर्थाच्या साक्षीला विरोध करणारे, दिसू लागतात आणि सत्य, सदैव समजू लागते. मानवी विचारांची त्यांची तुलनात्मक डिग्री असते. काही विचार इतरांपेक्षा चांगले असतात. चुकीवर विश्वास ठेवण्यापेक्षा सत्यावरील विश्वास चांगला आहे. परंतु दैवी खडकावर कोणतीही नश्वर साक्ष स्थापित केलेली नाही. मर्त्य साक्ष हादरली जाऊ शकते. जोपर्यंत विश्वास विश्वास बनत नाही आणि विश्वास आध्यात्मिक समज बनत नाही तोपर्यंत मानवी विचारांचा वास्तविक किंवा दैवीशी फारसा संबंध नाही. सत्याची समज सत्यावर पूर्ण विश्वास देते आणि आध्यात्मिक समज सर्व होमार्पणांपेक्षा श्रेष्ठ आहे. आमच्या मास्टरचा विश्वासाचा पहिला लेख त्याच्या विद्यार्थ्यांना बरे करणारा होता आणि त्याने त्याच्या कृतींद्वारे आपला विश्वास सिद्ध केला. प्राचीन ख्रिश्चन उपचार करणारे होते. ख्रिस्ती धर्माचा हा घटक का नष्ट झाला? कारण आपल्या धर्माच्या प्रणाली कमी अधिक प्रमाणात आपल्या वैदिक पद्धतीद्वारे नियंत्रित केल्या जातात. पहिली मूर्तीपूजा ही पदार्थावरील श्रद्धा होती. शाळांनी देवतेवर श्रद्धेऐवजी अंमली पदार्थांवरची श्रद्धा ही फॅशन बनवली आहे. स्वतःचे मतभेद नष्ट करण्यासाठी वस्तूवर विश्वास ठेवून आरोग्य आणि सुसंवादाचा त्याग केला गेला आहे.
अशा प्रणाली आध्यात्मिक शक्तीच्या जिवंतपणापासून वांझ असतात, ज्याद्वारे भौतिक भावना विज्ञानाचा सेवक बनते आणि धर्म ख्रिस्तासारखा बनतो. पदार्थ किंवा परमात्म्याचे प्रकटीकरण या दोन्ही गोष्टी पदार्थाद्वारे मिळू शकत नाहीत. आत्मा सकारात्मक आहे. पदार्थ म्हणजे आत्म्याच्या विरुद्ध, आत्म्याचा अभाव. सकारात्मक आत्म्यासाठी नकारात्मक स्थितीतून जाणे म्हणजे आत्म्याचा नाश होय. दैवी बुद्धिमत्तेद्वारे नियंत्रित, मनुष्य सुसंवादी आणि शाश्वत आहे. जे काही खोट्या विश्वासाने चालवले जाते ते विसंगत आणि नश्वर आहे. आपण म्हणतो की थंडी, उष्णता, थकवा यांचा परिणाम माणसाला होतो. ही मानवी श्रद्धा आहे, असण्याचे सत्य नाही, कारण पदार्थाला त्रास होऊ शकत नाही. नश्वर मन एकटे दुःख सहन करते. ख्रिश्चन विज्ञानाद्वारे धर्म आणि औषध हे दैवी स्वभाव आणि साराने प्रेरित आहेत. विश्वास आणि समज यांना ताजेपीनंस दिले जातात आणि विचार स्वतःला देवाशी हुशारीने ओळखतात. ख्रिश्चन अनुभव योग्यावर विश्वास आणि चुकीवर अविश्वास शिकवतो. हे आपल्याला छळाच्या वेळी अधिक मनापासून काम करण्यास सांगते, कारण तेव्हा आपल्या श्रमाची अधिक गरज असते. आत्मत्यागाचे मोठे बक्षीस आहे, जरी आपल्याला ते या जगात कधीच मिळणार नाही. सत्याच्या कोणत्याही प्रामाणिक साधकाच्या वैयक्तिक अनुभवातून बरे करण्याचे दैवी तत्व सिद्ध होते. त्याचा उद्देश चांगला आहे आणि त्याचा सराव इतर कोणत्याही स्वच्छता पद्धतीपेक्षा सुरक्षित आणि अधिक प्रभावी आहे. निःपक्षपाती ख्रिश्चन विचारांना सत्याचा सर्वात लवकर स्पर्श होतो आणि त्याची खात्री पटते. केवळ तिच्या पद्धतीशी भांडण करणारे, ज्यांना तिचा अर्थ समजत नाही किंवा सत्य समजत नाही, ते प्रकाशात येत नाहीत, अन्यथा त्यांच्या कार्याची निंदा होईल. शिकणाऱ्यामध्ये बौद्धिक प्रवीणता आवश्यक नसते, परंतु योग्य नैतिकता सर्वात इष्ट असते. पुष्कळांची कल्पना आहे की ख्रिश्चन विज्ञानातील शारीरिक उपचारांच्या घटना मानवी मनाच्या क्रियेचा फक्त एक टप्पा दर्शवितात, ज्याच्या कृतीमुळे काही अस्पष्ट मार्गाने रोग बरा होतो. याउलट, ख्रिश्चन विज्ञान तर्कशुद्धपणे स्पष्ट करते की इतर सर्व पॅथॉलॉजिकल पद्धती हे पदार्थावरील मानवी विश्वासाचे फळ आहेत. कार्यावर विश्वास आहे, आत्म्याचा नाही, तर दैहिक मनाचा आहे, ज्याने विज्ञानाला प्राप्त केले पाहिजे. ख्रिश्चन विज्ञानाच्या शारीरिक उपचाराचा परिणाम आता, येशूच्या काळाप्रमाणे, दैवी तत्वाच्या ऑपरेशनमुळे होतो. ज्यापूर्वी पाप आणि रोग मानवी चेतनेतील त्यांची वास्तविकता गमावतात आणि नैसर्गिकरित्या आणि आवश्यकतेनुसार नाहीसे होतात, जसे अंधाराने प्रकाशाला आणि पापाला सुधारणेला स्थान दिले. आता, तेव्हाप्रमाणे, ही पराक्रमी कृत्ये अलौकिक नसून परम नैसर्गिक आहेत. ते इमॅन्युएलचे चिन्ह आहेत, किंवा देव आपल्याबरोबर आहे, एक दैवी प्रभाव जो मानवी चेतनेमध्ये नेहमीच उपस्थित असतो आणि स्वतःची पुनरावृत्ती करतो. पूर्वी वचन दिल्याप्रमाणे आता येत आहे. बंदिवानांना अर्थाच्या सुटकेचा उपदेश करण्यासाठी आणि आंधळ्यांना दृष्टी मिळवून देणे, जखम झालेल्यांना मुक्त करण्यासाठी. पदार्थ, जीवन, बुद्धिमत्ता, सत्य आणि प्रेम, जे देवता आहेत, त्याच्या निर्मितीद्वारे प्रतिबिंबित होतात, आणि जेव्हा आपण भौतिक इंद्रियांच्या खोट्या साक्षीला विज्ञानाच्या तथ्यांच्या अधीन करतो, तेव्हा आपल्याला हे खरे स्वरूप आणि प्रतिबिंब सर्वत्र दिसेल. जेव्हा खोट्या मानवी विश्वास त्यांच्या स्वतःच्या खोट्यापणाबद्दल थोडेसे शिकतात तेव्हा ते अदृश्य होऊ लागतात. त्रुटी आणि त्याच्या क्रियांचे ज्ञान हे सत्याच्या समजापूर्वी असणे आवश्यक आहे, जे त्रुटी नष्ट करते. जोपर्यंत संपूर्ण नश्वर,
भौतिक त्रुटी शेवटी नाहीशी होत नाही आणि शाश्वत सत्य मनुष्याने आणि आत्म्याद्वारे निर्माण केला जातो, तो त्याच्या वास्तविक प्रतिमेच्या रूपात समजला जातो आणि ओळखला जातो. जेव्हा आपण चुकीच्या असण्यापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवतो, पदार्थापेक्षा आत्म्यावर जास्त विश्वास असतो, मरण्यापेक्षा जगण्यावर जास्त विश्वास असतो, माणसापेक्षा देवावर जास्त विश्वास असतो, तेव्हा कोणतीही भौतिक कल्पना आपल्याला रोखू शकत नाही. आजारी बरे करणे आणि त्रुटी नष्ट करणे. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.